बुलेटिनमध्ये आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी या प्रकरणात आता महाराष्ट्र आणि बिहारचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। कारण लातूरात तपास पथकांच्या हाती बिहारच्या काही विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र सुद्धा आढळल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। लातूरातील आरोपींनी व्हॉट्सअॅपवर मागवून घेतलेल्या प्रवेशपत्रांची ही यादी सध्या 22 वर पोहोचली आहे। यातील 14 जणांची ओळख पटली असून इतरांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। यातील काही प्रवेशपत्र बिहार राज्यातल्या विद्यार्थ्यांची असल्याची माहिती चौकशीतनं समोर आली आहे। दरम्यान परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना असली तरी काहींनी महाराष्ट्राबाहेर गुजरात, बिहार आणि कर्नाटकातील केंद्र का निवडलं असाही एक सवाल सध्या उपस्थित होतोय। दरम्यान या सर्व प्रकरणी आता गृह खात्यानं अहवाल मागवला। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांच्याकडून। संदीप, काय सांगाल या प्रकरणामध्ये? आता महाराष्ट्र आणि बिहारचं कनेक्शन असल्याचं बोललं जात आहे। आपण जर पाहिलं तर नीट गुन्हेगारी संदर्भात लातूरमध्ये 4 जणांवरती गुन्हा दाखल आहे। त्यापैकी 2 जण ताब्यात आहेत। आता नवनवीन खुलासे यांच्या तपासामध्ये समोर येत आहेत। नीट प्रकरणामधले जे विद्यार्थी आहेत, आतापर्यंत 14 विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड जे आहेत ते समोर आले आहेत। त्यापैकी काही विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड हे बिहार राज्यातील असल्याचं देखील आता तपासात समोर येतं। त्यामुळे महाराष्ट्रात मधून बिहार, उत्तराखंड, दिल्ली असा जो नीट प्रकरण पेपर फुटीचे कनेक्शन आहे ते कसा जायचा तपास आता पोलीस करत आहेत आणि 2 फरार आरोपींचा तपास सुद्धा सध्या पोलीस घेत आहेत। अगदी नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।